मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खुनाच्या आरोपीवर हल्ल्याचा कट उधळला. 4 तासात हल्लेखोर आरोपी जेरबंद. मिरज शहरात पुन्हा एकदा पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला आहे. मिरज शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अंतर्गत दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सलीम पठाण, चेतन कलगुटकी, सोहेल तांबोळी आणि विशाल शिरोळे यांना वैद्यकीय तपासणीसाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे नेण्यात आले असताना ओपीडी विभागासमोर संशयित इसम वंशवाली हा शस्त्रांसह फिरताना पोलिसांच्या नजरेत आला. पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गवडी यांनी तात्काळ पथकास कळवून वंशवाली यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे लाल कापडात गुंडाळलेले लोडेड गावठी पिस्तूल आणि कमरेला लोखंडी कोयता सापडला. चौकशीत त्याने कबूल केले की तो आणि त्याचे साथीदार अक्षय फोंडे, वैभव आवळे, समर्थ पोद्दार आणि समर्थ गायकवाड हे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीवर हल्ला करण्यासाठी आले होते. मात्र गर्दीचा फायदा घेत इतर साथीदार पळून गेले. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल गवडी यांच्या फिर्यादीवरून महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तातडीने 2 पथके तयार करून फरार आरोपींचा शोध सुरू केला. गोपनीय माहितीनुसार हे आरोपी राज्याबाहेर पलायन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचून शेतापीने छापा टाकला आणि अक्षय फोंडे, समर्थ पोद्दार, समर्थ गायकवाड यांना अटक केली. वैभव आवळे या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. गुन्हा दाखल झाल्यापासून केवळ 4 तासात सर्व आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यास भेट देऊन संदीप शिंदे व त्यांच्या पथकाचे कौतुक करत त्यांना तात्काळ रिवॉर्ड दिला.